समजलं का? आणि लक्षात ठेवायचं तुम्ही काय कोणाला सांगायचं नाही का तुम्हाला विकलंय असं. म्हणजे काय काय आज कुठं वावरात जाऊ नका. कवर तसे तुम्ही काय करता, बांधावर जाऊन बसून घेते. तुम्हाला आज मोठा कंपनीवाला मालक येणार तुम्हाला भेटायला. हा का? हो, तुम्हाला तिथं कामाला लावून द्यायचंय. पुढे जाऊ नका. तो ओळखीचा आहे का? हा, ते याच्यात पेपरात पाहिलं होतं मी, पेपरामध्ये बातमी. हा. त्याला फोन लावला होता मी, नाही म्हटलं ते तुम्ही येऊन जा घरापर्यंत. आहे म्हटलं आमच्याकडे माणूस. हा का? त्यांना माणूस लागतोय नाही का कामासाठी. हा हा, मग तुम्ही घराच्या बाहेर कुठे जाऊ नका, पिऊ बिऊ नका. हा नाही. हा, इथंच बसा. तर आता येतीलच ते. हा का? हा, ते म्हणे आम्ही आलोय, हा. तुमचं लोकेशन टाकलंय त्यांना. हा. ते येताच आता. तुम्ही कुठे जाऊ नका अजून 10-15 मिनिटं. तू बस काय? हा, आणि पेमेंट जसं कोण देईन, पेमेंट किती लोक देतात हा. त्या हिशोबाने आपण ठरवू. मग हा. म्हणजे तुम्ही तिथं कामाला असाल ना, मग तुम्हाला लावायलाच बा. कामाला हो. नमस्कार. हा, येस 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 येस. तुमची जाहिरात पाहिली आणि म्हणून आलो हो. तुम्ही पुस्तकात टाकलं होतं ना, हा ते काय म्हणता पेपरामध्ये पेपर मध्ये. तुम्ही बातमी छापली आहे ना पेपरामध्ये. हा हा, मग हेच माणूस, तुम्हाला माणूस लागत होता ना. हा माणूस लागतो आम्हाला. हा, हाच माणूस आहे. हा का? हे माझे मिस्टर आहे बरं का. बर. हा, आणि यांना दोघं काम. नवरा-बायको. हा, अहो पण हे काय काम करतील कंपनी मध्ये? अहो, एकच नंबर काम करतील. तुम्ही जसं पळवसाल, तुम्ही जसं इंजन जसं मुठ पळसाल ना माणसाची, हा माणूस तशी गाडी पळते का? चालते. करायला एक नंबर नाही मी. एकच नंबर जशी हा. मुठ पिळली ना तुम्ही. नाही, नाही, अहो, नाही, एक मिनिट ऐका ना, तुम्ही जशी मुठ पिळसाल का हा तशी गाडी पळते का? हा. तसा माझा माणूस पळतो. हो. हा, अहो मी म्हणलो काही धष्टपुष्ट माणूस असेल, उच्च पुरा एकदम मस्त पैकी धिप्पाड माणूस लागतो आम्हाला. अहो, तुम्हाला बोल ना. हा हा बघा, तुम्हाला काय ये वाटतं? एक व्यवहाराला आलोय मी. हा हा, व्यवहार झाला का कळवतो मी. हा हा, चालतंय चालेल. हो नाही नाही घेतला असतं कामाला, पण मग हे बरोबर काम करतील म्हणून मला नाही वाटत हो. नाही, नाही ना. जाऊ द्या मग, तुम्ही जा. हा, नमस्कार. नमस्कार. तुमची पण बातमी, तुम्हाला माणूस लागत होता ना. हा हा हा, हा, हेच आपले बाबूराव, अच्छा, हे हे माझे का? मिस्टर. हा, मिस्टर. ओके. हा मिस्टर हा. टाकतो. तर मग काय किती पेमेंट वगैरे देणार आहे? हे का ते? हो, हेच. आणि हे? हे पण तुमच्यासारखे घ्यायला चालेल. मी पण जाहिरात बघून आलो. अच्छा अच्छा. मला पण लागतो ना माणूस. हम्म. नाही पण माणूस एकच आहे आणि मलाही पण आवडलाय नाही का. नाही मला पण आवडला ना, मी पण घेणार आहे त्यांना. ठीक आहे, मी वाढून देईल. आता काय ते. किती पेमेंट द्याल तुम्ही? तुम्ही पेमेंट किती देणार आहे? नमस्कार. नमस्कार. हे पण आहे बरं का. जाहिरात पाहिली आलो मी. बरोबर. हे पण आहे का? हा, हे पण आहे. साहेबच आहे का? हो, हे मोठे साहेब. कंपनी नमस्कार. हा, मोठी कंपनीचे ते. नाही, आमची पण मोठी आहे. आमची 25,000 देईल. 25. 25,000. साहेब तुम्ही किती देणार आहे? नाही मग मी बघा कसं विचारणे जास्त केलाय, पण 30 पर्यंत माझी अपेक्षा आहे. 30,000. 30. बरोबर. मॅडम जेवण खावण पण माझ्याकडेच राहील, कंपनी. बरोबर. नाही, आमच्याकडे ते जेवण खाऊन सोबत 30,000 देणार. तुम्ही किती देणार साहेब? बोला ना साहेब. आम्हाला तसे चांगले ते. हो, मी 35 देईल. तुम्ही 35. जेवण खावण बिन राहायची सोय बी रूम देऊन टाकली. तुम्ही ठीक आहे, अजून एक एक वाढून उत्तर घ्या. द्या. हो, एक वाढून घ्या. एक वाढून घ्या. एक वाढवा लावा. बरोबर. मी बोला. 36 देईल, जेवण खाऊन देईल. बस 36. हम्म. तुम्ही किती देणार? हे बघा आता आहे ना, हे बघ, एकच बोलतो मी, 40,000 देऊन टाकतो मी. चला. 40,000. हा जेवण खावण सहित. सगळं सर्व. अजून कोणाची काय अपेक्षा आहे का? हो. 40 मी 41 देऊन टाकली. मी 50 देईल. सोडा विषय. मी 50 देईल. ते आहे ना, तुला खुश आहे. बरोबर. आपलं बारीक का होईल आहे ना? हो मॅडम तुम्ही तुम्ही एकदा बोला, अजून काय काही अपेक्षा आहे का तुमच्यावाली? नाही 40 पेक्षा जास्त नाही. ते काय चालणार आहे? आमची तुम्ही कंपनी हो मोठी. साहेब, मी 55 देऊन टाकतो ना. 55 काय अडचण नाही. तुम्हाला माणूस जर आवडत असेल तर फिक्स किंमत सांगते. मी सगळ्याचं करेल. मी फिक्स किंमत सांगू, वर्षाची किंमत सांगते फक्त. हम्म. वर्षानंतर माझा माणूस घरी येऊन जाईल ना. हम्म. वर्षानंतर माझा फक्त माणूस. वर्षा पुरतच अग्रीमेंट राहील. वर्षा पुरतच बोलताय ते लक्षात ठेवा. तुम्हाला जेवढं करून घ्या तेवढं करून घ्या वर्षात. हा, वर्षभरातून तुम्हाला किती? ठीक आहे, मला वर्षभर excited राहायचं. मी वर्षभराचे 60 देईल. मी वर्षभराचे 60 देईल. अहो, महिन्याचे 50 बोललो आम्ही. महिन्याचे 50. हा, वर्षाचे किती होता? नाही, 60 सहा एका लाख. महिन्याला 60 देईल बोलतोय मी. एका महिन्याला 60 एका महिन्याला 60 60 देईल. हा. वर्षाचे
6 गुणिले जे काय होतील ते वर्षाची वार्षिकनी देईल मग मी. सांगा ना एक शब्द नीट बोला ना तुम्ही. 60,000 गुणिले वर्ष 12 72. 72,000 ते 7 लाख 7,20,000 देणार किती? वर्षाचे 7,20,000 देणार. हो तुम्ही किती मी देणार? 8 लाखाचं पॅकेज देऊन टाकतो. माणूस आवडलाय मला. 8 लाखाचं तुम्ही पॅकेज किती देऊन देणार? टाकतो परत वर्षाला. विचार करा सर. नाही आपली नाही हिंमत चालत, आपल्याला नकोय. जाऊ द्या मग तुम्ही आमच्या मग बैठकीत तुम्ही जा तुम्ही जा. तुम्ही जा मग तुम्ही जा. चला निघा. या मग ठीक आहे. या मग कंपनी त्याच मापाची असेल. तुम्ही 8 बोलले ना 8 लाखाचं पॅकेज वार्षिक. तो कंपनीत काय होते भाऊ? तुम्ही या फक्त. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला फक्त तिथं जायचं, खुर्चीवर बसायचंय. माझ्या कंपनीत फुगे तयार होतात. हा. मोठाले फुगे हा मोठाले फुगे. ओके. बरं काम पडेल त्यांच्याकडे जायचं. तुमच्या कंपनीत काय होतं तयार? त्यांच्याकडे खुर्ची. बलून मोठे बलून तयार होतात. हा. फुगे हो मोठे मोठे माझ्या कंपनीत फुगेच तयार होतात. का की ते आहे ना वरती कृष्णाचा जो चेहरा आहे का जातात ते त्यांचा बोलून. आणि त्यांचं जे शरीर आहे का माझ्या नवऱ्याचं ते वर्षासाठी फक्त अग्रीमेंट होतं. ते किती तुम्हाला सांगू का? नाही पण पहिले तुमची डील झालेली आहे काय नाही नाही ते त्याच्यासोबत? 8 लाख तर बोलले. पहिल्यांदा हे करताय नाही तुम्ही. नाही वर- आणि यांची परमिशन आहे का? हो मी करायला तयार आहे. 100% परमिशन हो. आहे. अग्रीमेंट सह्या वगैरे हो हक्क सगळं वगैरे. सगळं लिगली तुम्ही सगळं द्या मावाला. तुम्हाला हक्क सगळं वगैरे द्याल लिगली ना? भेटेल. तुम्हाला सगळं लिगली भेटेल बर अमोल सर. माई बायको सांगेल तसं. आणि तुम्ही एक मिनिट ऐका. तुमचं तुम्ही बोलले 8 लाख वार्षिक रुपये. वार्षिक 8 लाख हा package. तर मग फक्त माझी एकच इच्छा आहे वर्षाला 12 लाख रुपये द्यावे आणि नाही, तुम्ही 12 लाख 12 लाख नाही. 12 वर्षाला लाख 12 आम्ही लाख दोघं पण लाख नाही रुपये देऊ पेमेंट करणारा माणूस आहे. तुमचे फुगे हा. असे विकतील. असे बलून बलून हा. परत जाता बलून. अहो अख्ख्या आकाशात तुमचे बलून उडतील. शकत. अरे एक असे- मिनिट, मी फक्त एक साथे? बातचीत करतो. साथे हा. असे फुगे भरून यायचे. हा. हा? जसे हळद. दाबेल फोडील दाबेल फोडील. वा वा. फोडायची हॅलो. ना. बघ फोडून. एक असं मिनिट नका. एक मिनिट हा हॅलो 12 लाख म्हणताय ते हा इट विल बी फाईन ओके डॅड. वडील बोलले 12 लाख चालेल. तुम्ही किती देणार आहे? संपलं? त्यांनी डन केलं का मग करू का 12 डन? लाख मी घेऊन 12 लाख नाही चालणार मला. नाही का? 12 8 लाख लाखापर्यंतच होतं हो 8 तुमचं. लाखच फक्त. बरं. 12 लाख. दिन आपल्यावाली. मग तुम्ही जा मग चला. ठीक आहे चालेल. जा कधी मग कधी डील होणार? डील तर तुम्ही झालीच उद्या आहे या. actually. आता सगळं त्यांचं आता कपडे लत्ते वगैरे पॅकिंग वगैरे त्यांची बॅग भरून ठेवते उद्या. तुम्ही या आणि उद्या घेऊन घेऊन हो लगेच घेऊन जा कामावर. तुम्ही उद्या साहेब या तुमचं फॉर्म असेल काय असेल फॉर्मॅलिटी पूर्ण क्लिअर करून घ्या उद्या ओके आणि त्यांना घेऊन जा. घेऊन जा. पेमेंट आता करून द्या अर्ध पेमेंट आता तुम्हाला हो, द्यायचं मग. त्यांना द्यायचं. इकडं माझ्याकडे घरी कधी यायचं म्या? महिन्यातून यायचं का? तुम्हाला काय करायचंय महिन्यातून नाही. नाही ना वर्षाचा अग्रीमेंट आहे ना. रोज संध्याकाळी ना? तुम्ही आता नका बोलू ना फोडू नका तुम्ही काय बोलताय. तुला माहिती ना? आता तुम्ही 6 लाख रुपये टाका आणि उद्या तुम्ही यासाल पण ना. अग्रीमेंट द्या ना पहिले अग्रीमेंट आपण नाही नाही करू. आपलं फोन पहिला डिटेल राहील ना मग आम्हाला कसं काय कळल. मी बाकीचे तुमच्यामुळे सगळे गिराईक हे करून टाकले ना कंपनी नाही, काय actually मालक माहिती लोक मॅडम? सगळे काढून दिले ना. नाही नाही ऍक्च्युअली काय मॅडम मी द्यायला तयार आहे. हा मी यांच्यासाठी 12 लाख द्यायला पॅकेज तयार आहे. ओके फक्त मला उद्या एकदा येऊन कोर्टात आपण अग्रीमेंट फायनल करू. ओके. ओके आणि त्यानंतर आपण काय जे नाही करायचं तुम्हाला मग आम्ही बोली कसली लावली मग तुम्ही फक्त आता ठरवून निघून चालले आमच्याकडे मी असं ऍडव्हान्स नसतं. टाकतोय. हा ऍडव्हान्स 1 लाख टाकतो. ओके नाही अर्धा टाका आणि अर्धा अर्धा नाही मी नंतर. 1 लाख लय वाच टाकतो. काही राहिलाय. बरं बरं टाका टाका. साबण आहे का घरी? हा आहे आहे. आंघोळ करावं लागले बाय. ते खाजू. सांगा नंबर मॅडम. 61 62 99 17. अजून लास्ट काय आहे? 17 17. 17 ओके हा आले का बघा. थांबा ना येऊ तर द्या ना पाहू द्या ना मग जा ना. पण उद्या तुम्ही यायचं. आले का बघा आला इथे काय हो आले आले हो आले. ठीक आहे चला हो येऊ का मॅडम? हो या मग उद्या तुम्ही किती वाजेपर्यंत येसाल? 9 वाजेला कोर्टात भेटू आपण डायरेक्टली. चालेल ओके हं? ठीक आहे चला. ओके. लाख रुपये आले 12 लाख रुपये येतील. तुम्ही कशाला मध्ये मध्ये म्हणता मी घरी खेळ काळा तोड घेऊन काय घरी यायचं तुम्हाला? मला करमल पाहिजे ना. तुला माहिती आहे ना तुम्हाला मला काय करायचंय मी घ्यायला येईन ना तुम्हाला. येशील ना? मग मोठ्या गाडीत घ्यायला येईन ना तुम्हाला मला मी. तुझ्याशिवाय करपत नाही ना. अहो मग पुढची वर्षाची पुढची डील कशी तयार करायची मग हा बरोबर. तुम्हाला कळतं का तेवढं? डोकं पण तुला काय ना?
आपण वर्षाचं 12 लाख रुपये उत्पन्न काढणार आहे का? नाही तुमचा चेहरा पाहूनच लोक असे एकदम दिवाने होत्या बोलून सारखा चेहरा तुमचा हा म्हणून समजलं का? पण तुला खुश झाली पण आहे ना भाई माझ्या नवऱ्याने 6 महिने काहीच काम केलं नाही पण माहिती का वर्ष एका दिवसात नाही एका तासात लाख रुपये कमवून आणले. ही गोष्ट कोणाला सांगायची? नाही हे बघता आपल्याला झांगड बघता आपल्यालाच माहिती. नवरा केलं अशी बट्टी हे बोटाची बट्टी कधी अशीच सोडायची? गुतवायची नाही अशीच गुतवायची हा अशीच सोडायची ठेवायची हा. नाही सोडायची. समजलं का? आणि लक्षात ठेवायचं तुम्ही काय कोणाला सांगायचं नाही. का तुम्हाला विकलंय असं. म्हणजे काय विकलं म्हणजे त्यांच्यासाठी विकलं मी नाही तुम्हाला थोडी विकलं. नाही ना नाही त्यांच्यासाठी विकलं ते माझ्यासाठी नाही. हा. नवरा तुम्हीच राहणार आहे माझी. हा तेच नाही तर मग काय एवढचं तोंड नका करून आता फुल ना मोठं तोंड असं करा ना.